नमस्कार मित्रांनो, राज्यातील रखडलेल्या विकास योजनांवर सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने तब्बल 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे। या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बीड जिल्ह्याला बसलेला आहे, जिथे 17 सिंचन प्रकल्प रद्द करण्यात आलेले आहेत। या सिंचन योजनांमध्ये गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधाऱ्याचा समावेश होता। बीड जिल्हा दुष्काळग्रस्त असूनही मंजूर प्रकल्पाचे काम 3 वर्षापासून सुरूच झाले नव्हते। जलसंपदा विभागाने निधी मंजूर करूनही प्रगती न झालेल्या योजनांवर आता फुली मारली आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 5 कोटी 33 लाखाचा निधी देण्यात आला होता, मात्र भूसंपादनातील अडथळे, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदाराकडून मिळणारे असहकार्य या कारणामुळे ही कामे रखडली। त्यामुळे 2 बैठकीनंतर जलसंपदा विभागाने हे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयात लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक विकास योजनांचा समावेश आहे। मागील 3 वर्षापासून कोणतीही हालचाल नसलेल्या 903 प्रकल्पावर सरकारने पूर्णविराम दिलेला आहे। या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून लोकप्रतिनिधी आता पुढे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। राज्य सरकारने विकास प्रक्रियेत ठोस पावले उचलताना तब्बल 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून मृद व जलसंधारण विभागामार्फत रद्द करण्यात आलेल्या योजनांमध्ये लघु पाटबंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, बंधाऱ्याची दुरुस्ती यासारख्या योजना समाविष्ट आहेत। धन्यवाद।